आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते औरंगाबाद इथं. तुम्हाला माहितच आहे की औरंगाबादची अजंठा आणि वेरूळ ही लेणी अगदी जगप्रसिद्ध आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही औरंगाबादला याल तेव्हा संपूर्ण एक दिवस ही लेणी बघण्यासाठी नक्की राखून ठेवा. आणखी एक खास गोष्ट अशी आहे की झी मराठीनं तुम्हा सगळ्यांसाठी तुमच्या पाककौशल्याला वाव देण्यासाठी एक पाककला स्पर्धा आयोजित करणार आहे. या पाककला स्पर्धेमध्ये नक्की भाग घ्या. तुमचे कुठचे खास पदार्थ आहेत त्याची संपूर्ण माहिती किंवा तुम्हाला स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे याची तुमची तपशीलवार माहिती आम्हाला नीट लिहून कळवा. आम्ही तुम्हाला या स्पर्धेविषयीची माहिती वारंवार देतच राहू. आता आजची महत्वाची माहिती आहे जी कोणाच्या घरी जातोय ती कोण आपल्याला खवय्यगिरी करायला शिकवत आहे ते बघूया. आपण आलो आहोत न्यू श्रेयनगर मध्ये पल्लवी दीक्षित यांच्या घरी. हाय पल्लवी. हाय. कार्यक्रमात स्वागत. थँक्यू. आणि मस्त तयार झालेली आहे. साडी पण सुंदर आहे. सेट पण खूप सुंदर आहे. थँक्यू. खूप छान दिसते. बरं मला सांग मूळची औरंगाबादचीच आहेस का? नाही माझं माहेर जालना जिल्हा भोकरदन. ओके. भोकरदन. हा. ओके. तालुका आहे भोकरदन. हा. माझं माहेर ते आणि इथे माझे आजी आजोबा काका वगैरे राहतात. ओके. त्याच्यामुळे औरंगाबाद नवीन असं नाही म्हणजे ओळखीचं आहे पण म्हणजे ओळखीचं होतं आणि इथे लग्न झालं. मग लग्न पण ओळखीतच झालं का? हो ओळखीतच झालं पण अरेंज मॅरेज झालं. लव्ह मॅरेज नाहीये. मी म्हटलं एवढ्या सुंदर मुलीचं लग्न अरेंज कुठलं? नाही अरेंज मॅरेज झालंय. माझे मिस्टर म्हणजे योगेश दीक्षित माझ्या काकूचे मावस भाऊ. तर म्हणजे काकूची मध्यस्थी होती आणि मग तसं मग लग्न जुळून आलं. आणि कोण कोण आहे घरात? ते सासू सासरे आणि माझे मिस्टर मी आणि माझी मुलगी आहे छोटी 3 महिन्याची जान्हवी. आणि तू काय जॉब वगैरे कर? नाही माझं बीएड चालू आहे सध्या. हा माझं शाळेत मग शिकवणार. हो. अच्छा. आणि बाकी काय आवडतं तुला? बाकी ड्रॉइंग आवडते. पदार्थ वेगवेगळे करून पाहायला आवडतात. आम्ही सारे खवय्ये मी रेग्युलर बघते. अच्छा. जो पदार्थ म्हणजे व्हेजिटेरियन जो असेल मग मी तो नक्की करून बघते. तू प्युअर व्हेज आहेस? हो प्युअर व्हेज. सगळेच प्युअर व्हेज आहेत. कोणी आज तिन्ही पदार्थ व्हेज आहेत. तर ते जे व्हेज पदार्थ आहेत ते कुठचे कुठचे आहेत पदार्थ? एक मक्याची मिसळ, दुसरी हरभऱ्याची भाजी पाल्याची हरभऱ्याच्या आणि मुळ्याचे पॅटीस. मग मक्यापासून सुरू करूया? हो चालेल. चालेल. मक्याची मिसळ आपण आधी बनवतोय तर त्याचं साहित्य लिहून घ्या. हे कंस आहेत मक्याचे किसलेले. हे ओलं नारळ किसलेलं, शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा, शेव बारीक, हे मटार आहेत, हे आहे मोहरी, जिरे, हिंग, हळद, मीठ, कढीपत्ता, बारीक चिरलेली मिरची, नंतर कोथिंबीर, तेल आणि लिंबाचा रस. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं ते. आणि पल्लवी आता फोडणी आहे. हो. तेल आपण तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये. आपण मोहरी टाकणार आहे. तेल थोडंसं जास्त घेतलंय कारण मक्याला त्या लागेल ना तेवढं. जिरे, थोडा हिंग, मिरच्या टाकणार आहे. तिखट पाहिजे असेल तर जास्त टाकायचं. शेंगदाणे छान लागतील शेंगदाणे. हो. तुम्ही एरवी पण वापरता शेंगदाणे? हो उपम्यात किंवा पोह्यात वगैरे वापरता. थोडे मटार आणि कांदा टाकणार आहे आपण. आणि कढीपत्ता. हो कढीपत्ता. कांदा थोडा परतून घ्यायचा लाल. ही कुठे काय शिकलीस तू डिश? ही मला आधीपासून येत होती लग्नाचा. अच्छा. माहेरी म्हणजे नेहमी करायचे आईकडे असताना. तुझं कुठे आहे माहेर? माझा भोकरदन. या साईडला सुद्धा बऱ्यापैकी शेंगदाणा वगैरे वापरला जातो ना जेवणामध्ये. म्हणजे भाजीत वगैरे सगळ्यात शेंगदाणा वापरतो. आपण आता याच्यात मक्का टाकणार आहोत. किसलेला गावरान मक्का आहे हा. याला स्वीटकॉर्न चालत नाही कारण हे असं कोरडं मिळालं पाहिजे. हे किसून घेतलंय घरी मक्का. पण कसं ग कणीस घ्यायचं आणि डायरेक्ट किसायचा. आणि थोडं समजा सुकलेलं असेल तर थोडा पाण्याचा आपण जो शिपका नंतर मारतो थोडा जास्त मारायचा. अच्छा. म्हणजे ते व्यवस्थित होतं. पण आता याच्यात आपण हळद. तुला गरज आहे पाण्याच्या हापक्याची? नंतर हळद आणि चवीपुरतं मीठ.
मस्त. हे चांगलं हलवून घ्यायचं पुन्हा असते बऱ्याच प्रमाणात. हे चांगलं परतून घेतलंय. हां, आपण याच्यावर पाण्याचा हक्का मारणार आहे थोडंसं मऊसर असं होण्यासाठी. आणि याच्यावर आपण झाकण ठेवणार आहे 5 मिनिटं. हो, जास्तीपर्यंत. अत्यंत स्वस्त हेल्दी असं हे खाणं आहे, तर नक्की करा. प्रवासासाठी उत्तम असा हा पर्याय आहे. तर साहित्य कृती घ्यायला हरकत नाही ना? अजून तू ह्याच्यात काय करणार नाही, आता काही करणार झालेलं आहे ना हे गार्निशिंग. हा, ओके. साहित्य कृती. मक्याची मिसळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अख्खी किसलेली मक्याची कणसं, ओलं खोबरं, शेंगदाणे, ओले शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा, शेव, मटार, मोहरी, जिरं, हिंग, हळद, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल आणि लिंबाचा रस. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, मटार, कांदा आणि कढीपत्ता घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये अख्खं किसलेल्या मक्याचं कणीस, हळद, मीठ आणि थोडंसं पाणी घालून मिश्रण वाफवून घ्यावं. एका बाउलमध्ये हे वाफवलेलं मिश्रण काढून त्यावर ओलं खोबरं, बारीक शेव, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून डिश सर्व्ह करावी. वाफ आलेली आहे मक्याला आणि आता गार्निशिंग करतोय. तर आधी आपण खोबरं नारळ एवढं हा किसलेलं ते टाकतोय. नंतर आपण थोडी शेव टाकतो शेव. बारीक. हा, अप्रतिम. आणि कोथिंबीर. येस. आणि लिंबाचा रस. हा, आणि पाहिजे असेल तर लिंबाचा पाहिजेच. त्यांनी जी काय मस्त चव येणार आहे. झालं ना रेडी? येस. मस्त दिसतंय आणि गरमागरम खायला पण मजा येणार आहे. हो.